ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी मंदिर। श्री हबप गोविंद महाराज केंद्र संस्थान आळंदी यांनी हे मंदिर बनवलेले आहे। या मंदिरासाठी जागा नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणेवाला यांनी दिलेली आहे। मंदिरामध्ये प्रवेश करतानाच आपल्याला समोर 2 हत्तींच्या मूर्त्या दिसतात, तसेच द्वारपालाच्या मूर्त्या देखील दिसत आहेत। हे आहेत नारद मुनी। ह्या मंदिराचे काम सुरू असून हे अगदी प्रशस्त असे मंदिर आणि आळंदीमधील सर्वात मोठे मंदिर देखील आहे। या ठिकाणी अनेक संतांच्या आणि देवांच्या मूर्त्या देखील आहेत। ही आपल्याला वीणा दिसत आहे। सर्व मंदिरांप्रमाणे इथे देखील कासव आहे। हे आहे वैकुंठवासी हबप गोविंद महाराज केंद्रे यांचे समाधीस्थान। ह्या आहेत महादेव, नवनाथ, दत्त महाराज आणि गणपती यांच्या मूर्त्या। ही आहे हनुमानाची प्रतिमा आणि त्या शेजारीच गरुड देवाची प्रतिमा देखील आहे। आता आपण हत्तीच्या मूर्तीच्या बाजूने असलेल्या जिन्यावरून वरच्या मजल्यावर चाललो आहोत। दुसऱ्या मजल्यावर देखील द्वारपालाच्या मूर्ती आहेत। ह्या ठिकाणी संगमरवरी भिंतीवर ज्ञानेश्वरीच्या ओव्या किंवा अभंग लिहिलेले आहेत। ह्या समोर काही मूर्ती आपल्याला दिसत आहेत। ह्या अजून कुठे फिक्स केलेल्या नाहीत। ह्या ठिकाणी मध्यभागी संत ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आपल्याला दिसत आहे। वरील बाजूला आपण वेगवेगळ्या प्रकारचे शिल्प पाहू शकतो। आता आपण दुसऱ्या मजल्यावर आलो आहोत। या ठिकाणी देखील ज्ञानेश्वरीच्या ओव्या किंवा अभंग लिहिलेले आहेत। इंद्रायणीच्या तीरावर आपल्याला समोर संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर दिसत आहे। तर मित्रांनो, कसे वाटले तुम्हाला हे ज्ञानेश्वरी मंदिर? कमेंट्स मध्ये नक्की लिहा। धन्यवाद। रामकृष्ण हरी। मित्रांनो, आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे। तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।